नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। जेव्हाही आपण हॉटेलमध्ये जातो, स्टार्टर ऑर्डर करतो, तेव्हा आपल्याला सर्वात अगोदर आठवतं ते मंचुरियन किंवा पनीर चिली। तर आज आपण चायनीजचा पदार्थ बनवणार आहोत। सगळ्यात सोपा चायनीजचा पदार्थ आहे। यासाठी आपल्याला कुठल्याही भाजी किसण्याची किंवा कापण्याची आवश्यकता नाही, झटपट तयार होतं। हॉटेलपेक्षाही भारी आपण चायनीज घरच्या घरीच बनवणार आहोत। यासाठी मी बऱ्याचशा छोट्या मोठ्या ट्रिक्स आणि टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे फ्लॉवर। तर एक गड्डा घेतलेला आहे, त्याचे आपल्याला आता इक्वली एकसारखे असे तुकडे करून घ्यायचे आहे। सर्व आता फ्लॉवर आपण छान असा तोडून घेऊया, याचे छान असे एकसारखे तुकडे करून घेऊया। तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला सर्व जे फ्लॉवरचे पीस आहे ते करून घ्यायचे आहे। हातानेच करायचे आहे किंवा सुरीच्या मदतीने सुद्धा तुम्ही करू शकता, परंतु हाताने केल्यावर थोडासा जो देठाकडचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला ठेवायचा आहे। तो खाताना खूप छान लागतो, त्यासाठी मी देठाकडचा भाग जास्त काढणार नाही आहे, तर देठ अख्खा आपल्याला यूज करायचा आहे। तर या पद्धतीमध्ये मी तुकडे एकसारखे पद्धतीने करून घेतलेले आहे आणि जो देठाकडचा भाग आहे तो सुद्धा ठेवलेला आहे। एकसारखे तुकडे केल्यामुळे आपली जी मंचुरियन आहे ते सुद्धा दिसायला खूप छान दिसतात। आता त्यानंतर आपण हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया। धुतल्यानंतर हे फ्लॉवरचे पीस आपल्याला गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे पूर्णपणे सुद्धा शिजवायचे नाही, फक्त गरम पाण्यामध्ये हे आपल्याला उकळवून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला हे फ्लॉवरचे पीस नरम करून घ्यायचे आहे, म्हणजे तळायला जास्त वेळ लागणार नाही आणि मस्त असे कुरकुरीत राहतील। आता पाण्यामध्ये मी धुवून घेतलेले आहे, त्यातच आता आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे आपल्याला एक 5 मिनिटासाठी हाय फ्लेमवरती उकळवून घ्यायचं आहे। तर एक 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये छान अशी उकळी आलेली आहे, म्हणजे आपली जी फ्लॉवर आहे ही शिजलेली आहे। पूर्णपणे शिजवायची नाही, फक्त आपल्याला गरम पाण्यामधून ही काढून घ्यायची आहे, म्हणजे त्यामध्ये काही बारीक किडे वगैरे असतील ते सुद्धा पूर्णपणे निघून जातील। आता ह्यातलं जे पाणी आहे आपल्याला काढून टाकायचं आहे आणि थंड होण्यासाठी हे साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत पुढील तयारी करून घेऊया। तर मंचुरियनसाठी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत, त्यात मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, त्याचबरोबर थोडासा कोबी घेतलेला आहे, हिरव्या कांद्याची पात घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। तर यात तुम्हाला जे ज्या भाज्या आवडत असेल त्या तुम्ही इथं टाकू शकता। तर हे सर्व जे आहे हे अर्धी वाटीच्या प्रमाणात मी ते घेतलेले आहे। आता आपल्याला मंचुरियनसाठीचं बॅटर तयार करायचं आहे। त्यासाठी घरातल्या कुठल्याही वाटीने मोजून आपण इथे 1 वाटीबरोबर कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला अर्ध्या प्रमाणात मैदा घ्यायचा आहे। तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कॉर्नफ्लॉवर आपल्याला जास्त वापरायचा आहे आणि मैदा आपल्याला कमी वापरायचा आहे। जर मैदा जास्त वापरला तर आपलं जे मंचुरियन आहे हे जास्त वातट होईल, त्यासाठी ही टिपसुद्धा लक्षात ठेवायची आहे। कॉर्नफ्लॉवर जास्त आणि मैदा कमी वापरायचा आहे। त्यानंतर लगेचच आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया। त्याचबरोबर इथे आपण 1 चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त ठेवू शकता। त्यानंतर 1 चमचा मी लसूण अद्रकची पेस्ट टाकत आहे। जेव्हाही आपण चायनीजचे पदार्थ बनवतो त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट आणि त्याचबरोबर काळी मिरची पावडर हे टाकणं गरजेचं आहे, ही सुद्धा एक महत्त्वाची टिप आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचं आपल्याला मीडियम असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर पाणी सुरुवातीला थोडं थोडं करूनच वापरायचं आहे, एकदाच टाकू नका, नाहीतर आपलं जे बॅटर आहे हे पातळ होण्याची शक्यता आहे। त्यासाठी थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला मीडियम घट्टसर असं हे याचं बॅटर तयार करायचं आहे, म्हणजे आपल्याला फ्लॉवर आहे ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित कोट झाली पाहिजे आणि ती व्यवस्थित तळता आली पाहिजे। एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आता याचं बॅटर तयार करून घेऊया। अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। तर टोटल मला 1 वाटी पाणी या बॅटर बनवायसाठी लागलेलं आहे। तर बॅटर बनवण्यासाठी थोडंसं पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं। तर हे अगदी परफेक्ट असं हे बॅटर इथं तयार झालेलं आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहून घ्या। याच पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी रंग छान येण्यासाठी इथे मी पाव चमचाभर एवढा खाण्याचा लाल रंग वापरत आहे। रंग टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। मंचुरियनला रंग छान येण्यासाठी इथे मी हा रंग वापरत आहे। जर तुम्हाला रंग वापरायचा नसेल तर तुम्ही इथे बॅडगी मिरचीचा वापर करू शकता, त्याने हे मंचुरियनला रंग छान येणार आहे। तर आपलं बॅटर तयार झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवरची एक स्लरी तयार करून घ्यायची आहे। एका वाटीमध्ये मोजून मी 3 चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्यानेच मोजून मी 3 चमचे बरोबर इथे
कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला मैदा ॲड करायचा नाही, फक्त कॉर्नफ्लॉवरचीच ही स्लरी आपण तयार करून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची आपण पातळसर स्लरी तयार करून घेणार आहोत। तर ही स्लरी आपल्याला नंतर मंचुरियनची ग्रेव्ही बनवण्यासाठी यूज होणार आहे। त्यासाठी आपल्याला ही स्लरी अगोदरच तयार करून ठेवायची आहे। तर ही आपली कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार झालेली आहे। यामध्ये फक्त कॉर्नफ्लॉवर आणि पाणी वापरायचं आहे, मीठ वगैरे सॉसेस वगैरे काहीही यूज करायचं नाही। तर ही स्लरी आपली तयार झालेली आहे। त्यानंतर आता आपण आपल्या मेन प्रोसेसला सुरुवात करूया। त्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे त्यामध्ये आपण जी फ्लॉवर उकळवून घेतलेली होती ती सुद्धा थंड झालेली आहे। त्यामध्ये आता आपल्याला एक एक करून फ्लॉवर टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला आता हे तळून काढायचे आहे। छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ही फ्लॉवर तळून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता जे बॅटर आहे हे फ्लॉवरला व्यवस्थित असं कोट झालेलं आहे। तेल मी अगोदरच छान असं गरम करून घेतलेलं होतं। तेल आपल्याला जास्त कडकडीत ठेवायचं नाही, मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती सुद्धा आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ही फ्लॉवर तळून काढायची आहे। तर एक एक करून ह्यामध्ये आता आपण फ्लॉवरचे पीस टाकून घेऊया आणि छान अशी कुरकुरीत होईपर्यंत ही फ्लॉवर आपल्याला तळून घ्यायची आहे। तळत असताना आपल्याला खूप पेशन्स ठेवायचे आहे। हाय फ्लेमवरती तळली तर वरतून रंग लगेच बदलेल आणि आतून जी फ्लॉवर आहे ती कच्ची राहील, त्यामुळे मंचुरियन खाताना ती जास्त कचकच लागेल। यासाठी हे फ्लॉवर जे आहे ते आपल्याला छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायचे आहे। तर आता बसेल तितकी फ्लॉवर आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आणि तळून घेऊया। एखाद मिनटं आपल्याला हिला पलटवायचं नाही, एखाद मिनटानंतर आपण ही झाऱ्याच्या मदतीने पलटवणार आहोत। ते आता चिकटलेली जरी असली तरी नंतर तळल्यानंतर ती मोकळी होणार आहे। फ्लॉवर व्यवस्थित तळली गेली की ती आपोआपच मोकळी होते आणि ती तेलाच्या वर तरंगते। जर जास्त चिकट वाटत असेल तर झाऱ्याच्या मदतीने ती आपण सोडवू शकतो, परंतु तळल्यानंतर आपोआप ती मोकळी होणार आहे। जशी रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये आपण चिली खातो अगदी तशीच आणि त्याच चवीची गोबी मंचुरियनसुद्धा आज आपण घरच्या घरीच बनवणार आहोत। हिला आपण गोबी चिली किंवा गोबी मंचुरियन असंही म्हणू शकतो। तर आता आपल्याला 3 ते 4 मिनटानंतर ही जी फ्लॉवर आहे ती छान अशी तळली गेलेली आहे, क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहे आणि तेलाच्या वरसुद्धा तरंगलेली आहे। म्हणजे आपली जी फ्लॉवर आहे ती मस्त अशी तळली गेलेली आहे। रंग पहा किती छान आलेला आहे, मस्त अशी कुरकुरीतसुद्धा झालेली आहे। ही तळत असताना थोडासा पेशन्स ठेवून आपल्याला तळायची आहे, तेव्हाच आपली जी गोबी मंचुरियन आहे ही मस्त अशी होणार आहे। तर आता अशाच पद्धतीने बाकीची राहिलेली सुद्धा फ्लॉवर आपण आता तळून काढणार आहोत। यामध्ये जे फ्लॉवरचे पीस आहे ते सुद्धा दिसत आहे, मस्त अशी तळली गेलेली आहे। आता आपण मेन प्रोसेसला सुरुवात करूया। तर इथे मी लोखंडाची कढई वापरलेली आहे, त्यामध्ये 1 मोठा चमचाभर एवढं तेल टाकत आहे। तेलामध्ये आपल्याला आता बारीक कापलेला लसूण घालायचा आहे, त्यानंतर बारीक कापलेली हिरवी मिरची टाकायची आहे। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीचं जे प्रमाण आहे ते इथं तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त ठेवू शकता। आता हे आपल्याला अर्धा ते 1 मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे, पूर्णपणे ब्राऊन करायचं नाही, फक्त आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेचच कांदा टाकून घेऊया। ज्या ज्या भाज्या तुम्हाला आवडत असेल त्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता सर्व कोबी आणि कांदा यामध्ये आपण टाकून घेऊया आणि छान आपल्याला अर्धा ते 1 मिनिट हाय फ्लेमवरती हे परतवून घ्यायचं आहे। चायनीज पदार्थ नेहमी हे हाय फ्लेमवरतीच बनवले जातात, त्यासाठी हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे छान भाज्या 1 ते अर्धा मिनिट परतवून घ्यायचं आहे। पूर्णपणे ब्राऊन करायच्या नाही, कारण हे आपल्याला कच्च्याच ठेवायच्या आहे। जर तुम्ही नवीन असाल तर मध्यम गॅसवरती सुद्धा हे चायनीज बनवू शकता। तर 1 ते अर्धा मिनिट झालेले आहे, तुम्ही पाहू शकता भाज्या पूर्णपणे शिजलेल्या नाही, या थोड्याशा कच्च्याच आहे। चायनीजमधल्या ज्या भाज्या आहे ह्या कच्च्याच असतात। त्यानंतर आता बाकीचे जे राहिलेले साहित्य आहे ते ॲड करून घेऊया। यात आता मी अर्धा चमचा एवढी काळी मिरी पावडर टाकत आहे। सुरुवातीलाही आपण अर्धा चमचा वापरलेली होती, आत्ताही वापरलेली आहे, ती सुद्धा आपण आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता लगेचच यामध्ये सॉसेस टाकून घेऊया आणि हे चायनीज पदार्थ बनवत असताना आपण सर्व जे पदार्थ आहे, जे साहित्य आहे ते आपल्या आजूबाजूला रेडी करून ठेवायचं आहे। आता यात आपल्याला 2 चमचेभर एवढं डार्क सोया सॉस टाकायचं आहे। तर या ठिकाणी जे सॉसेसचं प्रमाण आहे हे तुम्ही कमी किंवा जास्त ठेवू शकता। त्यानंतर इथे मी 3 चमचाभर एवढं रेड चिली सॉस टाकत आहे। तिखट जर खाणार असेल तर तुम्ही सॉसचं जे प्रमाण आहे रेड चिली सॉस ते इथे वाढवू शकता। तर इथे मी 3 चमचेभर रेड चिली सॉस टाकलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला 3 चमचेभर एवढं टोमॅटो केचप वापरायचं आहे, 1 चमचा, 2 चमचा आणि 3 चमचा। तर पोहे खाण्याचा जो आपला चमचा आहे त्यानेच मोजून मी हे सर्व साहित्य टाकत आहे। त्यानंतर आपल्याला
1 चमचाभर एवढं विनेगर टाकायचं आहे। विनेगर आपल्याला जास्त वापरायचं नाही, नाहीतर आपले जे मंचुरियन आहे जास्त आंबट होईल, खाल्लं जाणार नाही। तर आता हे आपण छान व्यवस्थित या भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे। हाय फ्लेमवरती 1 मिनिट हे छान व्यवस्थित सॉस जे आहे हे भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे। त्यानंतर लगेचच आपण कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी आहे ती टाकून घेऊया। थोडी थोडी करून टाकायची आहे। टाकण्यापूर्वी आपल्याला चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, कारण कॉर्नफ्लॉवर जे आहे हे तळाशी लागतं, त्यामुळे ही हलवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर थोडी थोडी करून आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे। तर सुरुवातीला मी 4 चमचे घातलेले आहे। आपण आपल्या आवडीनुसार आपल्याला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळसर हवी आहे त्यानुसार यामध्ये ही जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे ती ॲड करायची आहे। तर आता हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि घट्टसर सुद्धा झालेलं आहे। आता यात आता तळून घेतलेली जी मंचुरियन आहे ते ॲड करायचं आहे आणि फटाफट मिक्स करायचं आहे। तर ही गोबी मंचुरियन आपल्याला शिजवायची नाही, फक्त सॉसेस आणि भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। गॅस आपल्याला हायच ठेवायचा आहे। 1 मिनिट आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे। परतल्यानंतर आपण सर्वात शेवटी यामध्ये कांद्याची पात घालणार आहोत। कांद्याची पात आपल्याला सर्वात शेवटी घालायची आहे, कारण ती जास्त शिजली जाते, त्यासाठी आपल्याला ही सगळ्यात शेवट घालायची आहे आणि मिक्स करायचं। आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मिठाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमीच ठेवायचं आहे, कारण सॉसेसमध्ये पण भरपूर प्रमाणात मीठ असतं आणि आपण सुरुवातीला थोडंसं मीठ वापरलेलं होतं, त्यासाठी मीठ जे आहे हे थोडं कमीच वापरायचं आहे। मिक्स झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करायची आहे। तर या ठिकाणी आपली मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल गोबी मंचुरियन खाण्यासाठी तयार झालेले आहे। तुम्ही पाहू शकता, रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे। खायला तर अतिशय टेस्टी लागते। हॉटेलपेक्षाही भारी ही गोबी मंचुरियन आहे। आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। दिसायला जरी ही नॉनव्हेजसारखी दिसत असली तरीही पूर्णपणे व्हेज आहे। तर मस्त अशी आपली रेस्टॉरंटसारखी गोबी मंचुरियन या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। यापूर्वीही मी चॅनलवरती सोयाबीन चिलीची रेसिपी अपलोड केलेली होती, त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, तसंच याही रेसिपीला द्या। रेसिपी आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली तुमची गोबी मंचुरियन ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका।